नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे गाजरचा हलवा। तर एकदम दाणेदार असा तयार होतो। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे ना मी कढईमध्ये गरम करून घेत आहे तूप, आणि तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे काजू आणि बदामचे काही काप करून घेतलेले आहेत। ते छान सोनेरी रंगावर परतून घेणार आहे। तर छान सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे। तर ना आता मी हे बाजूला काढून घेते। तर आता याच कढईमध्ये ना 1 चमचा तूप घालत आहे, आणि तूप छान वितळल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे गाजराचा किस। तर गाजर आहे ना मी अर्धा किलो घेतलेले आहेत, आणि असा किसून घेतलेला आहे। तर आता किसून घेतलेलं गाजर आहे ना तुपामध्ये छान परतून घेणार आहे। तर जास्त नाही, एकदम मध्यम गॅस ठेवून 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहे। तर गाजर आहे ना छान परतून घेतलेला आहे, 2 ते 3 मिनिटं छान परतलेला आहे। तर आता यावर ना झाकण ठेवून मध्यम ते कमी गॅसवर ना 5 ते 7 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे। तर पहा, 5 ते 7 मिनिटानंतर छान गाजर आहे ना तुपामध्ये असं शिजवून घेतलेलं आहे। तर गाजरामध्ये ना ओलावा असतो, त्या ओलाव्यामध्येच ना गाजर असं छान शिजवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये घालणार आहे दूध। तर दुधाचं प्रमाण आहे ना मी पाव लिटर घेतलेला आहे। तर अर्धा किलो गाजर आहेत, तर तो शिजून ना थोडा कमी होतो। तर पाव लिटर दूध आहे ना एकदम बरोबर होतं, ना कमी ना जास्त। खूपच छान असे गाजर शिजले जातात, गाजराचा किस त्यामध्ये। तर थोडा वेळ असं परतून घेतल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं आता यावर ना मी झाकण ठेवणार आहे। तर 7 ते 8 मिनिटासाठी झाकण लावून मंद गॅसवर मी शिजवून घेतलेलं आहे। तर पहा, छान असं ना दूध घातलेलं होतं ना, ते दूधही पूर्ण आटलेलं आहे। तर गाजर आहे ना छान असं शिजलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता। तर आणखीन 5 मिनिटं मंद गॅसवर असंच परतवून घेणार आहे, म्हणजे काय आहे ना गाजराचा किस एकदम दाणेदार असं तयार होतो। तर आता यामध्ये ना मी घालत आहे साखर। ज्या वाटीने मी दूध घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी साखर घातलेली आहे। तुम्हाला जर साखर आवडत असेल, गोडाचं प्रमाण आवडत असेल ना, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हे प्रमाण आहे ना अगदी बरोबर आहे साखरेचं। तर साखर घातल्याच्या नंतर पूर्ण एकजीव करून घेणार आहे, आणि यावर झाकण लावणार नाही। अशाच पद्धतीने ना कमी ते मध्यम गॅसवर ना छान असं परतून घेणार आहे, जोपर्यंत ना साखरेचं पूर्ण पाणी सुकणार नाही तोपर्यंत छान परतून घेणार आहे। तर ना आता यामध्ये मी घालणार आहे जे तळून घेतलेले काजू आणि बदामचे काप होते ना, ते घालून छान मिक्स करून घेणार आहे। तर साखर घातल्याच्या नंतर जे पाणी निघालेलं होतं ना गाजरच्या हलव्याला, ते पूर्णपणे सुकलेलं आहे, आणि गाजरचा हलवा देखील ना कढई सोडत आहे। तर छान असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तर आता यामध्ये घालत आहे फ्रेश हिरवी इलायची कुटून घेतलेली। तर 2 ते 3 हिरवी इलायची घेतलेली होती। तर आता छान मिक्स करून घेत आहे। तर मिक्स झाल्याच्या नंतर आता ना मी गॅस बंद करून घेते। तर गाजरचा हलवा आहे ना पूर्णपणे तयार झालेला आहे। तर मस्त दाणेदार गाजरचा हलवा मस्त तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।